दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राला 40 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे अपेक्षा तर 40 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. हवा प्रदूषणावरून हायकोर्टाचे पालिका आयुक्तांवर ताशेरे. नवी मुंबई पालिका आयुक्तांचा पगार कोर्टानं थांबवला. मुंबई पालिका आयुक्तांचा पगार का थांबवू नये, कोर्टाचा सवाल. ठाण्यामध्ये महापौर पदासाठी लॉबिंग सुरू. महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर, दर्शना जानकरांनी शिंदेंची भेट घेतली. महापौर पदासाठी अनुसूचित जातीचं आरक्षण सुटल्यानं 5 ते 6 नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत. 50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी निश्चित. तर 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य यामुळे ठरणार. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सुमारे 20,000 उमेदवार रिंगणात. तर जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7,655 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 13,023 उमेदवारांकडून अर्ज दाखल. नवी मुंबईतील भाजपच्या 66 नगरसेवकांचा गट स्थापन. तर नवी मुंबईमध्ये भाजपचे 66 नगरसेवक असून महापौर पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, संजीव नाईक यांची माहिती. तर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आमच्या संपर्कात नाहीत असं त्यांचं स्पष्टीकरण. गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रजासत्ताक दिनी नंदुरबारमध्ये ध्वजारोहण करणार. तर मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक काढलं. मंत्री झाल्यानंतर योगेश कदम हे प्रथमच शासकीय ध्वजारोहण करणार. त्रिभाषा धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ. 4 फेब्रुवारीपर्यंत समितीला अहवाल सादर करावा लागणार. मुंबईमध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे लोकल सेवा कोलमडली. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे कल्याणमध्ये अनेक लोकल रखडण्याच्या घटना. रेल्वे प्रवासी संघटनांकडून लोकलला प्राधान्य देण्याचीही मागणी. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 4 रेल्वे गाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वे गाडी एलटीटी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार. सीएसएमटी ते तिरुअनंतपुरम, सीएसएमटी ते नागरकोइल एलटीटीवरून सोडण्याचं नियोजन. तर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते सीएसएमटी 2, नागरकोइल ते सीएसएमटी गाड्यांचा प्रवास एलटीटी स्थानकावरून संपणार. मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. तर हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यामुळे पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस. मुलुंड भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद. तसंच ठाणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा सुद्धा बंद राहणार. जलवाहिन्यांचं स्थलांतरण आणि दुरुस्तीचं काम करण्यासाठी 27 जानेवारीला सकाळी 10 वाजेपासून ते 28 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी बंद असणार. अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद. मनुष्यबळ न मिळाल्यामुळे प्लांट ऑक्सिजन बंद असल्याची माहिती. सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च. मात्र कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट भरण्यात आले होते, आता ते बंद आहेत.